नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज हरभरा उसळ बनवणार आहे. यासाठी इथं संध्याकाळी हरभरे भिजत घालायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता याला धुवून घ्यायचे आणि दुसरं पाणी टाकून ठेवायचे. आता सकाळी बघू शकता एकदम छान असे हरभरे फुगलेले आहेत. आता या पाण्यासोबतच असंच कुकरमध्ये टाकून 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथं गॅसवर ठेवायचे आणि मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तोपर्यंत इकडं कांदा, कोथिंबीर कट करून घ्यायची उसळ बनवण्यासाठी. आता इथं कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची. आता इथं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. थंड झाल्यावर कुकर उघडून बघायचे आणि या चाळणीमध्ये काढून घ्यायचे ते हरभरे. आता उसळ बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवायची. आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचे 1 पळीवर. तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. आता इथं कांदा तळून घ्यायचा आहे सुरुवातीला. आता इथं कांदा तळलेला आहे. याच्यात हळद टाकायची, धने जिरे पावडर टाकायचे थोडंसं. त्याच्यातच घरकुल मसाला पण टाकलेला आहे मी. आता लाल तिखट टाकायचं थोडंसं. आता एकदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सगळा मसाला आणि आता ह्याच्यामध्ये शिजलेले हरभरे टाकून घ्यायचे. आता 1 मिनिटभर असंच कढईमध्ये हलवून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी लसूण पेस्ट टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता इथं एकदम छान अशी उसळ तयार झालेली आहे, ते बघू शकता. आता गॅस बंद करायचा आहे. आता इथं एकदम छान अशी उसळ तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.